हाय एवरीवन, मेरी आवाज आप तक आ रही है? स्क्रीन आपको क्लियर दिख रही है? एक बार कमेंट कीजिए, तब तक बाकी लोग जो भी है वो सेशन को ज्वाइन करेंगे। चलो एक बार कमेंट कीजिए जरा। यस, वेल एंड गुड। चलो स्टार्ट करते फिर सेशन को। एक 2 मिनट में अपन सेशन को स्टार्ट करेंगे, तब तक बाकी बच्चे भी ज्वाइन करेंगे सेशन को। ये सेशन में बहुत मजा आएगा आपको। बहुत सी चीजें हैं जिसके ऊपर अपन आज डिस्कस करने वाले हैं, जो आपको आने वाले समय में बहुत काम की चीजें रहेगी। ये सेशन आपके लिए वो तरीके से इंपॉर्टेंट रहेगा। तो मैं रिक्वेस्ट करता हूं कि कमेंट कीजिए एक बार फास्ट। ओके, वॉइस इज क्लियर, डन। प्रोटॉन न्यूट्रॉन, ठीक है। चलो पहली चीज तो मैं कुछ चीजें क्लियर करता हूं, बाद में सेशन को स्टार्ट करता हूं। ये सेशन को आप ऐसे मत लीजिए कि बस कॉलेज का एक सेशन है, इसे अपने को सिर्फ देखना है, अटेंड करना है, ऐसा बोल के देखना चाहते हो सेशन तो मत देखिए। लेकिन ये सेशन में आपको क्या मिलेगा, तो आपको एक जो भी कॉम्पिटिटिव एग्जाम है उनमें क्वांट कैसे आता है या रीजनिंग कैसे आता है, उसमें क्या क्या क्वेश्चन बनते हैं, उनको कैसे कैसे डील किया जा सकता है, यह सब चीजों के ऊपर अपन बात करने वाले हैं। ठीक है, चलो ठीक है ना। आज मैं पहले बोलता हूं कि आज का सेशन रहेगा अपना 4 से 5। आपने शेड्यूल देखा होगा शायद, 4 से 5 एक सेशन रहेगा, फिर 6 से 7 एक सेशन रहेगा, क्योंकि बीच में मेरा एक सेशन है। तो और तुम्हारा 5 से 6 साइंस का सेशन है, ठीक है ना। ये अपना क्वांट वाला सेशन यहाँ पे रहेगा, ठीक है, 4 से 5 और 6 से 7, ठीक है। बीच में एक साइंस वाला सेशन रहेगा। आज का शेड्यूल आपको बोल दिया पहले, ठीक है। अब यहां से आगे बहुत से बच्चे आ चुके हैं, और जो भी नहीं आए वो बाद में रिकॉर्डेड वाला सेशन देख लीजिए, ये सेशन आपके लिए इंपॉर्टेंट रहेगा। तो अब बात करते जरा, पहले तो मैं मेरा इंट्रोडक्शन बोलता हूँ। माई सेल्फ मंगेश मधुकर लुंडे। मैं जो भी है सीसैट पढ़ाता हूँ, और मैथ्स और लॉजिकल रीजनिंग, क्वांट और रीजनिंग का पार्ट कॉम्पिटिटिव एग्जाम को, सीसैट वाला पार्ट जो भी है यूपीएससी में रहता है, एमपीएससी में रहता है, ठीक है ना, वो सीसैट वाला पार्ट पढ़ाता हूँ। तो इस सेशन में अपन करने क्या वाले हैं, तो एक ओवरव्यू लेने वाले हैं कि एग्जाम में एक्चुअली होता कैसा कैसा है। बहुत से मतलब लास्ट 7 साल से मैं ये सब्जेक्ट पढ़ा रहा हूँ बहुत से इंस्टीट्यूट में, और मेरा खुद का भी है, ठीक है ना। ये आपने अगर इधर देखा तो आपको पूरा पता चलेगा कि मैं किधर किधर पढ़ाता हूँ, ठीक है ना। ऑनलाइन प्लेटफॉर्म कौन कौन से है, गवर्नमेंट के इंस्टीट्यूट जहाँ पे मेरा टाइप है वो इंस्टीट्यूट कौन कौन से है, ये सब इसमें लिखा है, ठीक है। अब चलते हैं आगे। आज के इस सेशन में अपन क्या करने वाले हैं, तो ये सेशन में अपन क्वांट का एक ओवरव्यू लेंगे। एग्जाम कौन कौन से एग्जाम में आता, क्वांट या रीजनिंग। रीजनिंग का कल सेशन है, तो आज जो भी बात करेंगे अपन क्वांट से रिलेटेड बात करेंगे, ठीक है। इसमें अगर आपने देखा कि ऐसी कोई एग्जाम नहीं बनेगी जिसमें कि मैथ्स या लॉजिकल रीजनिंग नहीं बनेगा। सब एग्जाम में लगभग मैथ्स, क्वांट और रीजनिंग आता ही आता है, ठीक है। तो पहले अपन बात करते हैं एग्जाम के बारे में, यूपीएससी, एमपीएससी, इनके बारे में, ठीक है। उसके बाद जो भी रहेगा अदर एग्जाम्स, जो भी कॉम्पिटिटिव एग्जाम है, लाइक एसएससी, स्टाफ सिलेक्शन कमीशन जो एग्जाम लेता है, या अलग अलग स्टेट जो भी एग्जाम लेते हैं, जैसे कि महाराष्ट्र गवर्नमेंट एग्जाम लेता है, इन सब चीजों के बारे में, ठीक है। यूपीएससी में जो भी पेपर 2 रहता है, पेपर 2 प्री में, उधर सीसैट बोल के एक सब्जेक्ट आता है, ठीक है ना। इसमें क्या रहता है, एक तो कॉम्प्रिहेंशन पैसेज वाला पार्ट, बाद में मैथ्स एंड रीजनिंग, ठीक है। सेम इसी तरीके से एमपीएससी में भी रहता है, ठीक है। और बाकी एग्जाम में लगभग आप
अगर 100 मार्क का पेपर है तो मान के चलिए कि 25 मार्क का मैथ्स रहेगा ही रहेगा, ठीक है ना। या प्राइवेट में भी जॉब करते तो वो भी पेपर लेते, टेस्ट लेते, उसमें भी मैथ्स रहता है। तो ये जो सेशन है ये आपको सब चीजों के लिए काम में आएगा, सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला काम येईल। सगळ्यांना मराठी, इंग्लिश आणि हिंदी तिन्ही भाषा व्यवस्थित कळत असतील तर आपलं सेशन जे आहे त्या तिन्ही लँग्वेज मध्ये चालेल, ठीक आहे। चला एकदा कमेंट करा बरं, मी जे जे बडबड केली आतापर्यंत ती बडबड सगळ्यांना लक्षात आली, ठीक आहे। सगळे एकदम व्यवस्थित कनेक्ट झालेत, सगळ्यांना पहिलंच सेशन असेल मला वाटतं हे लाईव्ह वालं तुमचं। चला एकदा कमेंट करा फास्ट। गुड इव्हनिंग। यस, ठीक, चलो। अब अगर ये सब्जेक्ट इतना इंपॉर्टेंट है, ठीक, तो इसमें अपने को करना क्या है, बेसिकली बेसिक से कैसे स्टार्ट किया जाता है। बहुत से बच्चों को मैथ्स बोला तो बहुत डर लगता है, आपका तो बैकग्राउंड ही वही होगा शायद, ठीक है ना। तो आपको इतना डरने की जरूरत है नहीं, बहुत सी बेसिक वाली चीजें आपको आती भी होगी या नहीं भी आती होगी, रेस्ट जो भी होगा वो देखा जाएगा। इसमें प्रिपेयर करने जैसा बहुत सी चीजें हैं, सीखने जैसा बहुत सी चीजें हैं। तो आज अपन कुछ चीजों के ऊपर काम करेंगे, जैसे बेसिक वाली चीजें क्या रहती है, क्वांट में होता क्या है, क्या क्या चीजें हैं, सबके ऊपर अपन काम करेंगे। अब अगर क्वांट में देखा जाए एजेंडा अपना ये है, बेसिक वाला अर्थमेटिक वाला पार्ट देखना है अपने को, फिर परसेंटेज देखना है और फिर प्रॉफिट लॉस देखना है। टारगेट ये रहेगा कि आज के ये सेशन में अपन ये तीन चीजें क्लियर करेंगे, ठीक है। चलो, ठीक है। तो अब मैं कुछ कैलकुलेशन आपको देता हूं पहले। अगर आपको दो चीजें, पहले तो ये चीजें आनी चाहिए और उसके बाद फास्ट आनी चाहिए, ठीक है ना। कैलकुलेशन आपका फास्ट होना चाहिए, क्विक होना चाहिए। इसके लिए आप क्या कर सकते हो, इसलिए अपन थोड़ा सा बेसिक वाला पार्ट देखने जा रहे हैं अभी, ठीक है ना। कुछ क्वेश्चन आपको आपके सामने दिखेंगे, आप उन क्वेश्चन को ट्राई करोगे, सिर्फ स्पीड होनी चाहिए। हर क्वेश्चन को आपको 30 सेकंड में दूंगा, 30 सेकंड्स हर एक क्वेश्चन के लिए आपको मिलेगा। आपको ट्राई करना है क्वेश्चन को, फिर उसके बाद मैं आपको सॉल्यूशन दूंगा, ठीक है। फिर आप उसका सॉल्यूशन देखिए। चलो जरा ट्राई कीजिए, इससे अपना कम्युनिकेशन जो भी है मुझे समझ में आएगा कि आप है सेशन में प्रेजेंट, एक्टिव प्रेजेंट है। चलो पहला क्वेश्चन आपके सामने है, आपको क्वेश्चन को अटेम्प्ट करना है। चलो बोला बरं जरा पटकन। यस, ओके। 497 टू नॉट 4 507, ओके ठीक। अगर मैं इसे देखूं, ठीक है ना, अगर समझ लो मैं 7वी स्कॉलरशिप की एग्जाम दे रहा, मी जर 7वी स्कॉलरशिपला असेल किंवा जी स्कॉलरशिप 8वीला असेल त्या स्कॉलरशिपचा एक्झाम असेल, तर मी तेव्हा जर असं केलं असतं 126 127 121 123 तर काय अडचण नव्हती। 6 7 13 13 1 14 14 3 17 7 हातचा आला 1, नंतर 2 2 4 4 2 6 6 2 8 1 9, नंतर हातचा आला काहीच नाही 1 2 3 4
497. एकदम सिंपल ऍडिशन, ठीक है. भरपूर जणांनी बरोबर पण उत्तर दिलं. बट अगर मैं एग्जाम की तैयारी कर रहा हूं और मुझे आंसर फास्ट चाहिए, कॅल्क्युलेशन तुम्हाला असे दिसले पाहिजे. इफ जर मी नीट ऑब्झर्व केलं ह्या नंबरला, तर राजांनो मला गोष्टी लक्षात आल्या की हे नंबर सगळे 125 च्या आसपास आहे. अरे राईट का, बरोबर का, बोला. 125 च्या आसपास दिसताय मला सगळे नंबर, ठीक आहे ना. इथंच माझं काम वाचल. आणि ह्या गोष्टी बेसिक मध्ये जर तुम्हाला दिसायला लागल्या तर पुढे जाऊन दिसतील. आणि मी तुम्हाला आज पेपरचे क्वेश्चन पण सोडून दाखवतो, लेटेस्ट वाले, ठीक आहे ना. जे की पेपरला क्वेश्चन कसे कसे डील केले जातात 30-30, 40-40 सेकंदात, ते पण आपण बघणार. पण बेसिक वाला पार्ट एकदा तुम्हाला जमायला लागला, तुमचं आणि माझं कम्युनिकेशन एकदम स्ट्रॉंग झालं, किंवा आपण ते म्हणतो ना की कोणतं पण नातं असलं तर 2 वे कम्युनिकेशन पाहिजे, तर ते नातं चांगलं टिकतं. तर त्यासाठी काही क्वेश्चन्स आहेत बेसिक वाले, ते आपण बघूयात. आणि मग पेपरला क्वेश्चन कसे येतात, त्यांना कसं डील करायचं, टॅकल करायचं, त्या सगळ्या गोष्टींवरती एकदम बेसिक पासून फॉर्म पासून जाऊ आपण, ठीक आहे. चल, आता मला हे सगळे नंबर 125 च्या आसपास दिसले. मग मी अप्रॉक्सिमेट मानलं 125 आहे बा. किती नंबर, 1 2 3 4. 125 गुणिले 4 केलं, बरोबर. 125 चोक किती, 100 चोक 425 चोक 100, म्हणजे हे 500 येणार. आता एक्झॅक्ट 500 तर नाहीये, कोणता नंबर 125 पेक्षा जास्त आहे, कोणता नंबर कमी आहे. तर मला सांगा ना, 126 125 पेक्षा किती जास्त आहे, 1 ने जास्त है सर. ये कितने से ज्यादा है, 2 से ज्यादा है सर. ये कितने से कम है सर, 4 से कम है, ठीक है ना. ये कितने से कम है सर, 2 से कम है. +2 -2 कैंसिल. अभी 1 प्लस है -4, 4 में से 1 गया तो कितना बचेगा, 3. और कैसा 3, -3. 500 में से 3 गया तो कितना रहेगा, 497. दिस विल बी द आंसर, दिस विल बी द आंसर. जेव्हा मी पेपरला बसतो तेव्हा मी ह्या गोष्टी ज्या लिहितोय, ठीक आहे ना, ह्या लिहायची पण गरज पडत नाही, ठीक आहे ना. हे मनात कॅल्क्युलेट झालं पाहिजे. चला, आर यू गेटिंग मी, तुम्हाला कळतंय का मी काय बडबड करतोय, ही बडबड लक्षात येते का. आणखीन तर सेशन मध्ये तुम्हाला मजा येईल, आणखीन तर खूप गोष्टी करू आपण. चला बोला, एकदा पटकन कमेंट करा की ही गोष्ट डन आहे, क्लिअर आहे. बोला मानसी, हा काय अडचण नाही, चुकू द्या ना क्वेश्चन, चीजें रॉन्ग होने दो, कोई दिक्कत नहीं है, ठीक है. चला बोला, पुढे जाऊ. नेक्स्ट देऊ, सिंपल कॅल्क्युलेशन देतो आणखीन. चला याला डील करा बरं. बघा परत 30 सेकंद. क्लियर, विधी, पीयूष. सेम क्वेश्चन आहे, तुमच्या बुद्धीला ताण देण्यासाठी हा क्वेश्चन बनवलाय असं समजा फक्त, ठीक आहे. ये आपके लिए है. $59.9. बर, आदित्य, व्हेरी गुड. इफ जर 2 जणांची कमेंट आली, 1 जणांचा आन्सर आला, तर आपण क्वेश्चनला बघून घेऊ, चालेल, ठीक आहे. 60.5, ओके, जबरदस्त. आता तुम्ही जसं तिकडे बघितलं तसं मी इकडे बघितलं, पॉइंट सोडून द्या सध्या. सगळे नंबर अराउंड आहेत 150च्या, 150च्या जवळ आहे. अरे बरोबर का. किती नंबर आहे परत, 4. 150 चोक 15 चोक किती रे, 60, म्हणजे 600. 600 मध्ये काहीतरी प्लस मायनस होणार, ठीक आहे. आता 600 मध्ये काहीतरी प्लस मायनस होणार. मला सांगा 156, 150 पेक्षा कितीने प्लस आहे, 6 ने प्लस आहे. पॉइंटचा हिशोब नंतर लो. हे कितीने कमी, 1 ने कमी 150 पेक्षा. 161 प्लस 11, 11 ने जास्त आहे. आणि हा -11 ने कमी आहे. अरे बरोबर का. +11 -11 तर कॅन्सल झाले. 6 मधून 1 गेला तर किती येणार, 5. आणि कसे 5, +5 म्हणजे +5, 605 बनणार आहे. 605 आणि किती संख्यानंतर पॉइंट आहे, एका संख्येनंतर पॉइंट आहे. पॉइंट मोजताना पण कसा देतो,
मोजताना कसा मोजतो उलटा, देताना पण कसा देतो उलटा, ठीक आहे ना. पॉइंट देताना कधी पण लास्ट पासून स्टार्ट करता, राईट पासून स्टार्ट करता, करेक्ट आहे. 60.5 क्लिअर. आता तुमचा आन्सर थोडंसं फास्ट झालं बघा, ठीक आहे ना. मागच्या क्वेश्चन पेक्षा या क्वेश्चनला थोडंसं फास्ट अप्रोच केला. चला ह्या सेशन मध्ये तेच करणार आपण, एकदम बेसिक वाल्या गोष्टी बघतोय, एकदम बेसिक, ठीक आहे ना. ज्या बेसिक वाल्या गोष्टी नंतर क्वेश्चन मध्ये एकदम तुम्हाला काम येतील, अशा क्वेश्चनला आपण कसं डील करता येईल ते, ठीक आहे. चला, हे फक्त बुद्धीला थोडस शार्प करण्यासाठी की आपण बरोबर आहोत का याच्यासाठी. चलो ये क्वेश्चन को ट्राय करते हैं. ऐसा कुछ कॅल्क्युलेशन रहा तो कैसा करेंगे, अशा गोष्टींना कसं डील करणार बघा बरं जरा. हम्म. टाइमर लावलंच पाहिजे का. ठीक है. अब बहुत टाइम लग रहा. 252, 252, 256. ओके बर. चला 2 जणांचा आन्सर आलाय म्हणजे आपण बघून घेऊ. 252 बघा ना, हा 4 डिजिटचा नंबर आहे, हा पण 4 डिजिटचा नंबर आहे, हा पण 4 डिजिटचा नंबर आहे, मान्य. चला एकदम बेसिकने गेला असता तर तुम्ही सगळ्यांना ह्या दोघांना ऍड केलं असतं, त्याच्यातून हे सबस्ट्रॅक्शन आणि प्लस हे ऍड केलं असतं, मग उत्तर काढलं असतं, ज्याच्यात की टाइम कंझ्युम जास्त आला असतं. तिथल्या तिथं कसं सोडवलं असतं, तर हे बघा 4 डिजिटचा नंबर पहिले बघू, ठीक आहे. हे 1 + 1 किती होणार, 2. 2 मधून 2 गेलं किती, 0. मान्य कर. हे 2 मधून 2 गेलं किती येणार, 0. सगळ्यांच्या बुद्धीला पटलं हे, ठीक आहे. आता इकडे बघा, हे 4 आणि 4 + 0 किती होणार, 4च. 4 मधून हे 4 गेले तर किती येणार, म्हणजे सेकंड प्लेसला जे काही आहे ते हा नंबर तर कॅन्सलच झाला. आता इथं उरलं किती, हा थर्ड प्लेस वरती होता, लास्ट पासून मोजलं तर, आणि इकडून मोजलं सेकंड, इकडून थर्ड प्लेस वरती काय 2, म्हणजे हे 200. 2 शून्य चिपकून टाका नंतर 200च्या आसपास, ठीक आहे. आता ह्या नंबरचं काम झालं, हा उरला होता तो लिहून टाकला. थर्ड नंबरला 5 आणि 2 7, 7 मधून 7 गेले, कॅन्सल होणार, हे डायरेक्ट कॅन्सल होणार, ठीक आहे ना. किती उरलं रे, 4 म्हणजे 40, शून्य चिवून टाका. हा 4 पण घेतला. त्याच्यानंतर आता 6 आणि 4 किती रे, 10. 10 मधून 1 गेला, 9. 9, ठीक आहे ना. 6 आणि 4 10. 10 मधून 1 गेला तर 9. 9 मधून 3, 9 आणि 3 12, हे 12. 12 लिहून टाकले. 240 आणि 12, 252, 252, 252. असं याला सोडवलं असतं तर पटकन सुटलं असतं, मान्य आहे. चला एकदम बेसिक वाला पार्ट चालला, एकदम बेसिक क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे. सगळ्यांचं आन्सर आलं पण आहे, व्हेरी गुड. पुढे चला. या क्वेश्चनला बघा बरं, या क्वेश्चनला डील करा. सगळेजण लँग्वेज मध्ये कम्फर्ट आहात ना, एकदा ती कमेंट करून टाका. सगळ्यांना क्लिअर होतंय हे. परत एक कॅल्क्युलेशन आहे तुमच्यासाठी, हे कॅल्क्युलेशन फास्ट करा. आता 30 सेकंदात प्रॉपर आलं पाहिजे. एकदा मला लँग्वेजचं सांगून द्या, याच्यामध्ये कम्फर्ट आहात, कळतंय मी जी बडबड करतोय ती, बोला.
23 23 23 ओके, जबरदस्त. बघा सेम वेनी जर बघितलं असतं सगळे नंबर 3 डिजिटचे आहे, ठीक आहे ना. पण 3 डिजिटचे नंबर आहे, इथं तर काही विषयच नाही. 5 मधून 3 गेले 2, 2 आणि 2 किती होणार 4. 4 सोबत हे 4 कटले म्हणजे इथं काही उरलंच नाही, ठीक आहे. 5 मधून 3 गेले 2 आलं, हे 2 प्लस 2 4, 4 मधून 4 गेले 0, संपला विषय. 2 मधून 1 गेला 1, 1 आणि 4 5, 5 मधून 3 गेले तर किती येणार 2 म्हणजे 20 बनलं. हे दुसऱ्या नंबरचं काम संपलं. आता लास्ट प्लेस, युनिट प्लेस 4 आणि हे 6, 6 आणि 4 किती 10, किंवा असं करू शकता -6 आणि हे +6 कॅन्सल, 4, 4 मधून 1 गेला 3, तर 20 आणि 3 किती 23. 23 विल बी द आन्सर. करेक्ट. चलो, म्हणजे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये थोडं आता बॅलन्स झाला असेल, बऱ्यापैकी अप्रोच लक्षात आला असेल. तर असं जर असलं तर मग कसं डील करणार. अगर ऐसा कुछ बना भाई तो कैसे डील करोगे, मारायला ट्राय. या सगळ्या गोष्टी बेसिक वाल्या कामं येतात, खूप कामं येतात, ठीक आहे ना. चलो ये क्वेश्चन को ट्राई करो. ये चीजों के लिए ऑप्शन नहीं दिए क्योंकि ये बेसिक वाली चीज है. ऑप्शन दिए तो आप उसमें ज्यादा चांसेस है कि आप डायरेक्ट तुक्का मारोगे, ठीक है ना. तुम्हें डायरेक्ट तुक्के मार साल. हेलो. हम्म. पहिली गोष्ट तुमचं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग पाहिजे. तुम्ही जेव्हा एक्झाम देणार आहात कॉम्पिटेटिव्ह आणि त्याच्यामध्ये मॅथ्स जेव्हा पण येईल, क्वांट येईल, रिजनिंग येईल, तर क्वेश्चन फ्रेम कसा होतो, क्वेश्चन मध्ये त्याची पण इच्छा नसते पेपर सेटरची की आपने पूरा क्वेश्चन पूरा सॉल्व ही करना चाहिए, ठीक है ना. वो कुछ ना कुछ देगा. हाँ, ऐसा नहीं कि हर बार देगा, कुछ कुछ टाइम आपको पूरा क्वेश्चन सॉल्व ही करना पड़ेगा. लेकिन अगर ऐसी चीजें आपको मालूम है तो आपका टाइम बचेगा. जैसे कि 10, वेरी गुड, 3 लोगों का आंसर आया. अगर मैं ये नंबर को ठीक तरीके से देखता हूं तो मुझे एक चीज पता चलेगी कि भाई 542 है, 245 है, 651 है, 156 है, 412 है, 214 है. नंबर के साथ खेलिए, नंबर सोबत खेळायला शिका. आता काय केलं याच्यात 542, अगर मैं उसको रिवर्स ऑर्डर में लिखता हूं तो ये क्या बनेगा 245. अरे बना क्या. अगर ऐसा कभी भी बना मतलब ए बी सी माइनस सी बी ए, ऐसा अगर रहा तो ये क्या रहता 99 इंटू ए माइनस सी, पहले टर्म में से लास्ट टर्म घटाना, ठीक है ना. अगर ये करते हो आप तो आपका क्वेश्चन एकदम आराम से सॉल्व होगा. अगर मुझे ये मालूम नहीं तो मुझे पूरा कैलकुलेट करते बैठना पड़ता था, ठीक है ना. अगर ये चीज मुझे बेसिक वाली चीज है बहुत सी, अगर ये मालूम है तो ये क्वेश्चन 10-20 सेकंड में सॉल्व होता था. देखिए 99, 5 में से 2 गया तो कितना बचेगा 3, ठीक है, प्लस 99 इन दोनों में, 6 में से 1 गया तो कितना बचेगा 5, प्लस 99, 4 में से 2 गया तो कितना बचेगा भाई 2, बराबर 99 इंटू क्या रहेगा x. अपन वो क्वेश्चन मार्क को x मानते क्योंकि x की वैल्यू निकालते अपन, x की वैल्यू निकालना अपने को बहुत आसान लगता, ठीक है. तो डील करना भी x से आसान है. अब तीनों में क्या कॉमन है भाई, तीनों में क्या कॉमन है 99 99 99 99 उठा लो, कॉमन ले लो. ये 3 और 5 कितना होगा 8, 8 और 2 कितना होगा 10, बराबर 99 इंटू क्या रहेगा x. दोनों साइड 99 है, कैंसिल होगा. x की कीमत कितनी है 10, आपके x की कीमत कितनी मिली 10 मिली भाई, 10 मिली. क्लियर. आर यू गेटिंग में, मैं जो बात कर रहा आपको समझ में आ रही.
एकदम व्यवस्थित कळतंय का तुम्हाला? एकदा कमेंट करून सांगा बरं. याच्याबद्दल बोला जरा, गोष्टी व्यवस्थित क्लिअर होत आहे. एकदम बेसिक वाल्या गोष्टी बघतोय आपण. पहिल्या सेशन मध्ये आपलं काम असतंय की यार मॅथ्स किती इझी, त्याला कसं बघितलं जाऊ शकतं, ठीक आहे ना? तेच आपलं या सेशनचं काम आहे. चलो, क्लिअर आहे. आणि तुम्ही कुठेही प्रायव्हेटमध्ये जरी जॉब करणार असाल तर कंपनी त्यासाठी पण पेपर घेते प्लेसमेंटसाठी. आणि बाकी कॉम्पिटेटिव्ह साठी जर प्रिपेअर करणार असाल तर मग तर हे 100% तुम्हाला अशी कुठलीच एक्झाम नाही राजांना गव्हर्नमेंटची ज्याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग लागत नाही, टेक्निकल पोस्ट सोडल्या तर, ठीक आहे ना? त्यांना पण काही ना काही पर्सेंटेज मध्ये मॅथ्स आणि रिझनिंग येणारच, ठीक आहे? क्लिअर? ओके, सबको क्लियर भाई? सगळ्यांनी एकदा कमेंट करा बरं पटकन फास्ट कि भाई मैं जो बात कर रहा आप तक पहुंच रही, एकदम व्यवस्थित क्लियर होतोय. अच्छा, इसको ट्राय करो. अब आतापर्यंत जे शिकवलं त्याला डोकं लावता आलं पाहिजे, ठीक आहे ना? तेच बेस वापरून दिलंय. बघा जरा. यस, क्लिअर आहे. ओके, हो, जबरदस्त. फास्ट होत आहे, ठीक आहे. थोडं स्लो करू आपण त्याला. ऐश्वर्या, स्त्रियांचं मॅथ्स पहिलेच गडूळ असतं का? हा, तुम्हाला हे शब्द थोडे थोडे आता लक्षात येतील. गडूळ असतं म्हणजे थोडंसं खराब असतं बा मॅथ्स, ठीक आहे? चला मारा ट्रायला. व्हेरी गुड. 4. दीप्ती, जबरदस्त. एकाच आन्सर आलाय, बघून घेऊ. आदित्यचं 1 आलंय. आता मी जे तुम्हाला शिकवलं त्याच बेसवरती थोडस फक्त अप्रोच थोडासा बदलून दिला, थोडस कॅल्क्युलेशन थोडेसे मोठे दिले, बस बाकी काही नाही केलं, ठीक आहे ना? 1000च्या आसपास आहे, 1000च्या आसपास आहे सगळे नंबर, ठीक आहे ना? मग मी काय केलं, 1000 मानून घेतो. किती नंबर? 1 2 3 4, म्हणजे हे एवढे येणार प्लस याच्यामध्ये काहीतरी प्लस होणार. काय प्लस होणार? हे 1000 पेक्षा कितीने जास्त आहे? 14, 14. हे कितीने कमी आहे? 4 ने कमी आहे, -4. हे कितीने जास्त आहे? +6. आणि हे कितीने कमी आहे? -9. ठीक आहे. 14 मधून 4 गेले 10, 10, 10 आणि 6 किती होणार? 16. 16 मधून 9 गेले, 16 मधून 9 गेले किती होणार? 7, 7. बरोबर. क्वेश्चन मार्क इंटू 1000 प्लस काय? 7, राईट आहे. आता 7 7 बोथ साइडला कॅन्सल होणार, प्लस मायनस. 1000 पण इकडे इकडे पण आहे, हे 1000 1000 कॅन्सल होणार. एक्स बरोबर किती उरणार? 4. एक्स बरोबर किती उरणार? 4. आलं का? सेम क्वेश्चन, सेम अप्रोच दिला जो तुम्ही ऑलरेडी पहिले सोडवलाय. तुम्ही ऑलरेडी इथे दिलं होतं, ठीक आहे ना? जे आपण शिकलो होतो त्याच बेसवरती एक क्वेश्चन बनवून दिला तुम्हाला. हा क्वेश्चन क्लिअर आहे का आता जो झाला तो? बोला, एकदा कमेंट करा. इफ हे क्लिअर असेल तर मला कमेंट करून सांगा. ओके, डन. चला. मल्टिप्लिकेशन मध्ये 4 विसरलो होतो. यस, वो नाही बोलना, क्योंकि कॉमन घेतो ना आपण. किती टर्म्स आहेत त्या टर्म्सने त्याला मल्टिप्लाय केलंच पाहिजे. ओके, डन. अब मल्टीप्लिकेशन का सवाल निकला ही है, तो मल्टीप्लिकेशन देख लेते जरा, ठीक है ना? खूप ठिकाणी तुम्हाला नंबरला मल्टिप्लाय करायची गरज पडते. मग नंबरला मल्टिप्लाय कसं केलं जातं? अपन नंबर को मल्टीप्लाई कैसे करते, फास्ट कैसे कर सकते, ठीक है ना? बड़ा बड़ा नंबर रहा, उनको मल्टीप्लाई अगर मुझे करना है तो वो कैसा करना है, तो देखो जरा.
अगर ये 112 मल्टीप्लाई बाय 201 है तो इसको क्या करेंगे, ऐसा लिख लेंगे 1 1 2, इधर 2 0 1, राईट आहे. नंबर लिहिला, एक कुठलाही नंबर इथं लिहा आणि एक कुठलाही नंबर इकडे लिहा, थोडासा स्पेस मध्ये सोडा, कॅल्क्युलेशन फास्ट होईल. ठीक आहे ना. मग या नंबरने याला गुणून टाका, 2 1 2, 1 0 0, 1 1 1, नंतर 1 2 2, 1 0 0, 1 1 1, 2 2 4, 2 0 0, 2 मल्टीप्लाई बाय 1 कितना होगा 1. ठीक आहे ना. आता इथून पुढचं काम इम्पॉर्टंट आहे. एक तर हे दोन संख्या ज्या होत्या ते एक उभी लिहिली एक आडवी लिहिली, थोडा स्पेस सोडला मध्ये. आता क्रॉस मारताना क्रॉस कशा मारायच्या, आरी मारताना क्रॉस कशा मारायच्या, तर हा जो नंबर आहे हा नंबर सोडून आरी मारा बस. ठीक आहे. बस ऍड करत चला, यांना ऍड करायचं. इथं किती रे, या पूर्ण सर्कल मध्ये किती 2, हे 2 आणि 1 आणि 0 किती होणार एकच, हे 4 आणि 1 किती होणार 5, त्यानंतर 2 प्लस 0 किती होणार 2, आणि हे उरलेलं 2 जसंच्या तसं. 22512, 22,512, ये इसका मल्टीप्लिकेशन रहेगा 22,512. क्लियर क्लियर, हे कळलं सगळ्यांना. ठीक आहे ना. एका पट्ट्यामध्ये आलं, एका याच्यामध्ये असलं तर त्यांना प्लस करायचं बस, हातचा आला तर वरती ऍड करायचं. ठीक आहे ना. चला क्लियर आहे. 1 स्ट्रोक मध्ये उत्तर येईल. ओके डन. ठीक आहे. और एक ट्राय करते, हे मीच सांगतो. ठीक आहे. क्वेश्चन जिथे असेल तिथे तुम्हाला ट्राय करायला लावतो. त्याच्यामध्ये सांगायसारखी गोष्ट आहे, तुम्ही पहिल्यांदा बघत असाल याला तर कोणता पण एक नंबर कुठं पण लिहा, 1 3 2 इकडे लिहिलं, थोडंसं अंतर सोडून 1104. मल्टिप्लिकेशन करायचं, 1 नी मल्टिप्लाय करणं म्हणजे तोच नंबर लिहिणं. 1 नी मल्टिप्लाय केलं मी सगळीकडे, नंतर 3 नी मल्टिप्लाय केलं, 3 1 3, 3 1 3, 3 1 0, 3 4 12. इथं 2 नी मल्टिप्लाय करायचं, दुप्पट करा, 2 2 0, 2 4 8, राईट आहे. आता काय करणार, परत एक नंबर सोडून आरी मारणार बस. या पूर्ण रेंज मध्ये जेवढे नंबर असतील त्यांना ऍड करणार, म्हणजे इथे काय असणार 8, 12 प्लस 0 किती 12, म्हणजे हातचा कॅरी केला 1, कॅरी केला 1 तर वरती येणार 4 आणि 1 5 आणि 2 6 6, इकडे 3 आणि 2 5, आणि नंतर 3 आणि 1 4, आणि हा इकडे उरलेला 1 1, हा नंबर येणार, हा नंबर येणार 1,45,628. हे असणार याचं मल्टिप्लिकेशन. आलं का रे? क्लिअर आहे एकदम व्यवस्थित. मला वाटतं की ऐश्वर्याची कमेंट होती, ऐश्वर्या आता क्लिअर झालं, हे एकदम हळू सांगितलं. यस एकदम नॉर्मल गोष्टीवर काम करतोय आपण पहिल्या सेशन मध्ये, एकदम नॉर्मल. चला फास्ट कमेंट करा एकदा. ठीक. ओके अब ये आपके लिए रहेगा, याचा आन्सर तुम्ही सांगणार फक्त, किंवा याला आपण होमवर्क म्हणून पण देऊ शकतो. मी याची पीडीएफ पण टाकून देईन लेक्चरची, त्या पीडीएफ मध्ये हे तुम्हाला सगळे क्वेश्चन्स भेटून जाईल. ठीक आहे. ओके होमवर्क दिलं चालेल ना, होमवर्क करता पण तुम्ही. ठीक है, नंतर फक्त ट्राय करा, जब भी आपको टाइम मिलेगा थोड़ा सा तो ट्राय कर लेना है. ठीक है, देऊ का? बर अब ये क्वेश्चन है, वो होमवर्क दे दिया. अभी इधर देखो, जेव्हा पण तुमचा कोणता नंबर असेल, स्क्वेअर असेल, स्क्वेअर पण शिकायचा आपल्याला.
आजच्या सेशन मध्ये स्क्वेअर पण शिकणार आपण की पटकन स्क्वेअर कसा काढला जाईल. ठीक आहे. आता जो नंबर एंड करतो 5 मध्ये त्याचा मल्टिप्लिकेशन कसं होतं ते बघा. म्हणजे हा 35चा वर्ग आहे, स्क्वेअर आहे 35चा, आणि तो 45चा स्क्वेअर आहे. आता मला याला कसं करणार, याला फास्ट जर करायचं असेल, मी तुम्हाला तसे तर 130 पर्यंत स्क्वेअर तोंडी काढून देतो. ठीक आहे ना, ते पण होईल आज. आता मला पहिले सांगा 35 मल्टिप्लाय बाय 35 मल्टिप्लिकेशन करत बसलं तर जास्त टाइम लागेल. मग जिथं पण एंड होणार 5 नी, ठीक आहे ना, 5 किती रे, 5 चा किती, 25. नंतर जो नंबर उरेल, जो रिमेनिंग नंबर असेल त्याच्या पुढची संख्या 3 नंतर काय तर 4, 4 मल्टिप्लाय बाय 3 12, म्हणजे हा गुणाकार येणार 1 to 25, राइट है. अब ये कितना आएगा, 45 है, 5 5 जा 25, 4 के बाद कितना मिलेगा 5, 5 4 जा 20, 2025. क्लियर. इनके एडिशन कर दो, 5 और 2 7, 2 और 2 4, 2 और 0 2, 2 और 1 3, 3247, 3247, 3247. वन नॉट 5 का 5 नी एंड करतोय, 105 गुणिले 105 सपोज. ठीक है ना, 5 5 25, 10 नंतर काय येणार उरलेला नंबर, इसके आगे वाला नंबर क्या है 11, 11 मल्टीप्लाई बाय 10 110, 110 25 बनेगा, 110 25, 11025. ओके, अरे सॉरी 550, हाँ आजचाला 1 2 2 4 1 5, आजचाला 1 2 1 3 आणि 2 1 3. ओके, मी ते नंबर चुकीचा लिहिला होता, मिस रीड झालं होतं. चला 3250, बर, हो मिस रीड झालं होतं. चला ह्या नंबरला कसं बघणार, चला बरं पटकन करा, हे कॅल्क्युलेशन कसं करणार. 3250 बरोबर, तो मिसरीड झाला होता. ठीक, चला ह्या क्वेश्चनला बघा. बर, आता नीट लक्ष द्या. असा जर मल्टिप्लिकेशन आलं तर हे मल्टिप्लिकेशन खूप फास्ट झालं पाहिजे, तर तो पेपरचा क्वेश्चन तुमचा फास्ट सुटेल, नाही तर खूप टाइम घेऊन जाईल तो. ठीक आहे ना. मग कॅल्क्युलेशन कसे करणार याचे, पहिले तर मला ह्या पॉइंटचा ताण येईल. पॉइंट पण बॅलन्स नाही बघा, इथं पॉइंट किती डिजिट नंतर, 1 डिजिट नंतर, इथं पॉइंट किती डिजिट नंतर आहे, 2 डिजिट नंतर. पहिले तर माझं काम काय बनेल, पॉइंटला बॅलन्स करणं. पॉइंटला काय करणार मी, बॅलन्स. ठीक आहे, पॉइंटला बॅलन्स कसं करणार, तर पॉइंट निग्लेक्ट करून टाकू. 249 भागाकारात काय येणार 10. ठीक आहे ना. एका संख्येनंतर, एका डिजिट नंतर पॉइंट असेल तर त्याचा अपोजिट साइडला, म्हणजे जर त्याला म्हणतो ना आपण फ्रॅक्शन मध्ये, जर न्यूमरेटर मध्ये पॉइंट आहे तर डिनॉमिनेटर मध्ये एक 0 देणार. इथं किती संख्येनंतर पॉइंट आहे, 2 डिजिट नंतर पॉइंट आहे, तर याचं जे काही बनणार 251 1 आणि किती शून्य देणार 2. पॉइंट तो बॅलन्स झाला. ठीक आहे. आता हे 10 गुणिले 100 म्हणजे 1000 भागाकारात आहे. चला हे 1000 भागाकारातले बाजूला लिहून टाकले. ठीक आहे ना. राहिलेल्या नंबरचं बघू आपण काय करता येईल. ठीक आहे,
राहिलेल्या नंबरचं आपण काय करता येईल बघू. ठीक आहे, आता हे 249 आहे आणि 251 आहे. दोघं नंबर कशाच्या आसपास आहे? 250च्या. म्हणजे मी जर याला लिहिलं, मी याला कसं लिहितोय बघा, 250 250 -1 लिहू शकतो कर मी याला. 250 मधून 1 गेला, 250 मधून 1 गेला तर 249 भेटणार. इंटू मल्टिप्लिकेशन मध्ये 250 प्लस 1 जर केलं तर 251 भेटणार. 251 भेटणार. म्हणजेच हा बघा, हे तुम्हाला मनात करता आलं पाहिजे, हे मनात दिसलं पाहिजे. ठीक आहे ना. हे कसं करणार? आता हा कोणता फॉर्म्युला आहे? तुम्ही जर हा फॉर्म्युला बघितला असेल, ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो रे? सॉरी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला असतो? ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. मला इथं दिसतंय, काय दिसतंय? ए मायनस बी. ए मायनस बी. ए माझं काय? 250. बी माझं काय? 1. ठीक आहे ना. ए प्लस बी 250 प्लस 1. मग त्यालाच मी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजेच ए स्क्वेअर म्हणजे माझा 250चा वर्ग मायनस 1चा वर्ग. अरे बरोबर का? मग 25चा वर्ग किती? 625 आणि त्याच्यावर किती शून्य? 2 शून्य. मायनस 1. 500 मधून 1 गेला तर 499. 499 येणार. येणार का? 62499. आणि भागाकारात काय? 1000. भागाकारात काय? 1000. आता भागाकारात 1000 आहे म्हणजे 3 शून्य आहेत, 3 झिरो आहेत, म्हणजे 3 संख्यानंतर पॉईंट आहे. आणि पॉईंट देताना कसं देणार? उलटा. 62499 आहे, 3 संख्यानंतर पॉईंट 1 2 3 म्हणजे 62.499. 62.499. क्लिअर आहे? बोला, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत का? हे कळलं का? बोला. चलो आणखीन एक क्वेश्चन बघू याचा, म्हणजे व्यवस्थित क्लिअर होईल. बोला बरं, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत का? एकदा कमेंट करा. क्लिअर. ओके, चलो ये क्वेश्चन को अटेम्प्ट करो. यस, ओके, डन. ठीक है, अब ये क्वेश्चन को देखते हैं. पहले तो पॉइंट का काम तमाम कर दे. एक डिजिट के बाद पॉइंट है, मतलब एक जीरो बनेगा. 1002 डिवाइड बाय 100. 2 संख्यानंतर पॉइंट आहे. हे 998. याला मी विचार करताना 1000 मायनस 2 आणि हे 1000 प्लस 2 मान्य. ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे 1000चा वर्ग. मला सांगा ना, 1000चा वर्ग किती बनणार? मायनस 2चा वर्ग. 2चा वर्ग 4. 1000चा वर्ग किती होणार? 1 2 3 4 5 6. 6 शून्य, त्याच्यामधून 4 गेले. 999. 3 आणि 3 6. ठीक आहे, 996. 10तून 4 गेले तर 6 येणार. हे आलं. आता भागाकारात काय? 10 गुणिले 100 म्हणजे 1000. तर 3 संख्यानंतर पॉइंट. 3 संख्यानंतर पॉइंट देऊन टाका. 999.996. 999.996. क्लिअर? जबरदस्त. इथपर्यंत आले. ठीक है, ओके ओके. चला, ये जो चीजें है, ये अपन ने बेसिक वाला पार्ट देखा.
अभी इसके बाद जो दूसरा सेशन रहेगा, अपन जो भी दूसरा सेशन डिस्कस करने वाले हैं, उसमें ये क्वेश्चन के बाद बोलता, ये क्वेश्चन को ट्राई करते, लास्ट क्वेश्चन। चलो बघा, आपको अगर ऐसे नंबर दिखे तो आप कैसा टैली करोगे, इसे कैसा करोगे, बोलो जरा। हम्म, सांगून देतो, नीट लक्ष द्या। ऐसा क्वेश्चन लिखा तो मुझे ये नंबर जैसे ही दिखे, मेरा आधा क्वेश्चन तो वही सॉल्व हो गया, क्योंकि 125 मतलब 1000 बटा में क्या बनेगा 8, 1000 को अगर मैं 8 से भाग देता हूं तो 125 बनेगा, ये ध्यान में रखो, ठीक है ना। 1000 डिवाइड बाय 8 मीन्स 125, 25 मीन्स क्या 100 डिवाइड बाय 4 और 625 है ना, 625 मतलब क्या बनेगा 10,000 बटा में क्या बनेगा 10,000 बटा में 16, ठीक है। अगर ये चीज मालूम है तो ये क्वेश्चन में कुछ है ही नहीं, 8.8 प्लस 100 बाय 4 इंटू 164 प्लस 10,000 डिवाइड बाय 16 इंटू 0.64, ठीक है। 8 1 8, 8 1 8, 0.8 1 8, ठीक है ना। 11 बार कटेगा, ये कितने बार जाएगा 4 चौक 16, 4 1 का 4, 16 4 जा 64, 0.04 बनेगा। ये कितना बनेगा 1.1 मल्टीप्लाई बाय 1000 मतलब ये 1100 बनेगा, ये बनेगा 4100 और ये कितना बनेगा 2 0 कैंसिल कर दो मतलब 400 बनेगा भाई, 400 बनेगा, ठीक है। 1100 और 400 1500, 1500 और ये 4100 तो कितना बनेगा 5 और 1 6, 0 4 और 1 5, 5600, 5600 ये रहेगा इसका आंसर। क्लियर है, क्लियर है। क्वेश्चन बघा ना किती मोठा दिसत होता, काय दिसत होतं, याला कॅल्क्युलेशन नाही, असं करू शकता, ठीक आहे। या खूप बेसिक वाल्या खूप मायन्यूट गोष्टी आहेत ज्यावरती की काम करणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे। इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत का मला सांगा। चलो यस और नो, बोला पटकन कमेंट करा। ठीक है, अब अगले सेशन में अपन क्या करने वाले हैं, पुढचं जे सेशन असेल, आता तुमचं पुढचं सेशन जे असेल ते सायन्स असेल 5 ते 6 आणि नंतर 6 ते 7 माझं सेशन परत असेल, ठीक आहे। आपल्याला पुढच्या सेशन मध्ये स्क्वेअर रूट, ठीक आहे ना, ह्या दोन गोष्टी खूप जास्त काम आहेत, ह्या दोन गोष्टी बघायच्यात। रिपीट दिस प्लीज, ओके श्रेयांश, ठीक है। कितने लोगों की इच्छा है की रिपीट करायला पाहिजे क्वेश्चन, तो सगळ्यांनी ज्यांना वाटतंय की रिपीट करायला पाहिजे त्यांनी आर 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 टाइप करा बरं एकदा। तोपर्यंत मी पुढच्या सेशन सांगतो, याच्यानंतर लगेच सायन्सचा सेशन असेल, सायन्सचा सेशन असेल ते अटेंड करा 5 ते 6 मध्ये, ठीक आहे ना। 6 ते 7 ला परत आपण भेटतोय। 6 ते 7 मध्ये काय असणार ते एकदा सांगतो। 6 ते 7 मध्ये ते तर बघणार आपण वर्ग पटकन कसे काढायचे, म्हणजे की 112 112 चा वर्ग किती असणार 12544, ठीक आहे ना। 98 चा स्क्वेअर किती असणार 98 चा स्क्वेअर असणार 9604, ठीक आहे ना। 52 चा स्क्वेअर किती असणार 2704। या गोष्टी ज्या असतील त्या आपण डील करणार आहोत, डिस्कस करणार आहोत। त्या क्वेश्चनला मी रिपीट करतो, ठीक आहे ना।
ते पहिले बघणार आणि त्याच्यानंतर हे जे क्वेश्चन्स आहेत ते तुमचं 15-20 मिनिटं चालेल पहिले. त्यानंतर तुमचे ही शीट आहे ज्यामधले आपल्याला क्वेश्चन बघायचे, याच्यामध्ये खरी मजा आहे. ठीक आहे ना. या शीट मध्ये तुम्हाला जे की क्वेश्चन्स येतील, बेसिक वरती कोणते क्वेश्चन आहेत, पर्सेंटेज आणि रेशो मध्ये कोणते, प्रॉफिट अँड लॉस मध्ये कोणते आहे. ओके ठीक. यस, वैसी चीजें करेंगे, कोई दिक्कत नहीं. ठीक है ना. मैंने पहले लेक्चर के स्टार्टिंग में पूछा था कि लैंग्वेज का कोई इशू है क्या, तो अपन उस हिसाब से जाते थे ना, कोई दिक्कत नहीं. श्रेया, श्रेया मैंने अभी तक जो पढ़ा है वो क्लियर है ना. टेजर वो अगर क्लियर है तो मैं आगे बात कर सकता फिर. ठीक है. ये क्वेश्चन अपने को वो सेशन में देखना है. ठीक है. क्वेश्चन जो है आपको 2 लैंग्वेज में मिलेगा, मराठी और इंग्लिश में मिलेगा, नहीं तो इंग्लिश और हिंदी में मिलेगा. ठीक है. यस, चलेगा. ठीक है. चलो वो क्वेश्चन को रिपीट करते फिर, और फिर देखिए जरा, कभी भी आपको अगर ऐसा क्वेश्चन मिलता है, ये अगर नंबर मिलते हैं, कौन कौन से नंबर है भाई, 625, 25, 125. ठीक है ना. इसको आपको कन्वर्ट करना पड़ेगा. ये नंबर दिखने के बाद आपने खुश होना चाहिए जब भी आप कैलकुलेशन के हिसाब से इनको दिखते हो, क्योंकि ये आपको याद होना चाहिए. 125 मतलब क्या, 125 मतलब क्या. तो 125 को आप कैसा लिख सकते, मैं इसे ऐसा लिख सकता 1000 डिवाइड बाय 8, क्योंकि अगर मैंने 1000 को 8 से भाग दिया तो ये कितना बनेगा, 125 ही बनेगा. ठीक है ना. या 25 को मैं ऐसा लिख सकता 100 बटा में 4, 100 बटा में 4, क्योंकि 100 को मैंने 4 से भाग दिया तो कितना बनेगा, 25 बनेगा, 25 बनेगा, 25 बनेगा. क्लियर. और अगर 625 दिख रहा है तो इसे मैं क्या लिख सकता, 10,000 बटा में कितना मिलेगा, 16. क्लियर. ये चीज क्लियर है. अब तो मैं ये 125 को मैं लिखता हूं 1000 बटा में 8, और इसका मल्टीप्लीकेशन में 8.8 है. 25 को क्या लिखूंगा, 100 बटा में 4 इंटू 164 प्लस 625 जो भी है उसको क्या लिखूंगा, 10,000 बटा में 16 इंटू 0.64. क्लियर. अब इसे सॉल्व करना है तो मैं नंबर को डिवाइड करूंगा. 8 से ये जाएगा 11 बार, 11 बार एक नंबर के बाद डिजिट है, पॉइंट है, दे दिया. अब ये इसको काटा मैंने 4 से, 4 चौक 16 और 4 एकम 4, इसको मैंने 16 चौक 64.04. अब इसका मल्टीप्लीकेशन करूंगा, 11 से मैंने 1000 को मल्टीप्लाई किया और 11,000 बनेगा, वो 11,000 बनेगा. लेकिन मुझे बोलो एक संख्या बाद पॉइंट है तो ये कितना बनेगा, 1100 ही रहेगा. एक संख्या बाद पॉइंट है तो 0 कट हो जाएगा. 100 मल्टीप्लाई बाय 41 तो कितना होगा, 4100, 4000, 100. ठीक. और ये कितना बनेगा भाई, 4 मल्टीप्लाई बाय 2 संख्या, 2 डिजिट हटा दो, 400 बनेगा. तो इसका अगर मैंने एडिशन किया तो 1100, ये 4100 और 400, 4500 प्लस ये 1100 तो कितना बनेगा, 5600, 5600. अब क्लियर है.
ये अगर चीजें पूरी क्लियर है तो बोलिए। अब यहां तक कोई दिक्कत, कोई शक, कोई डाउट? बोलिए जरा। ठीक है, चलो रुकते फिर इस सेशन में। क्लियर? ठीक है, अभी आपका साइंस का सेशन होगा, उसके बाद फिर से 6 बजे अपन मिलने वाले हैं। चलो, थैंक यू वेरी मच, मिलते हैं फिर 6 बजे।